जसं मध्य प्रदेशमध्ये कर्ज माफीची घोषणा केली गेली शिवराज सिंग चौहान यांच्याकडून, तशा पद्धतीने महाराष्ट्रात का होत नाहीये हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय, त्याबद्दल काय सांगता? असं ते महाराष्ट्रात जाऊन विचारा तुम्ही, मी उत्तर त्याचं देऊ शकत नाही. गारपीटग्रस्तांना महाराष्ट्र सरकारनं मदत का जाहीर केली नाही, मला नाही, राज्य सरकारलाच विचारा. IBN लोकमतशी बोलताना शरद पवारांनी टोलवला राज्याकडे चेंडू. म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय रिझर्व्ह बँकेशी चर्चा केल्यानंतरच. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज सकाळपासून राज्यात 4 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन. शेतकऱ्यांना मदतीसाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे हवालदिल शेतकऱ्यांचं लक्ष. विजयकुमार गावित यांची मुलगी हिना गावित आज करतेय भाजपमध्ये प्रवेश. राज्यातले भाजपचे बडे नेते दिल्लीत हिना गावित यांना भाजपकडून उभं करावं ही जनतेचीच मागणी. विजयकुमार गावित यांचा दावा. लालकृष्ण अडवाणी भोपाळमधून लढण्याची शक्यता. भाजपच्या बैठकीत आज होणार निर्णय. नरेंद्र मोदींची वाराणसीनंतर गांधीनगरमधूनही होऊ शकते उमेदवारी जाहीर. राष्ट्रवादी किंवा शरद पवारांचा एक काळ असा होता की त्यांचा देशामध्ये दबदबा होता. शरद पवार आज त्यांच्या पक्षाला उमेदवार सापडत नाही, ही केवढी दयनीय अवस्था आहे. शरद पवारांचा राजकारणात आता दबदबा उरलेला नाही. राष्ट्रवादीला उमेदवार आयात करावे लागतात. उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका. म्हणाले राहुल नार्वेकर आता राष्ट्रवादीचे घर जावई. आणि मलेशियाच्या बेपत्ता विमानाचं गूढ 12 दिवसांनंतरही कायम. हिंदी महासागरातल्या घडामोडींवर लक्ष ठेवण्याचं अंदमानमधल्या मच्छीमारांना आवाहन.